उद्धव बाळासाहेब ठाकरे माजी जिल्हा प्रमुख म्हणून सगळ्यांचं स्वागत करतोय। 22 फेब्रुवारी 2005 पासून आपण मला चांगल्या पद्धतीचं सहकार्य दिलंय। कुंभार साहेब पहिल्यापासून आपण बघत आहात। काय झालंय, काल माझे मित्र संजयजी पवार साहेब चांगले मित्र आहेत माझे, त्यांनी मला सल्ला दिला की मातोश्रीला कुणी भेटावं कुणी भेटू नये हा अधिकार मातोश्रीचा आहे। नक्की बघा, परवाच्या स्टेटमेंट मध्ये मी कुठेही असं बोललेलो नाही की मातोश्रीला भेटावं की न भेटावं। माझं म्हणणं एवढंच होतं की पक्षासाठी झीज करणारा 19 वर्ष मी जिल्हा प्रमुख आहे, 3 वर्ष मी हातकणंगले तालुका प्रमुख म्हणून काम केलं आणि 5 वर्ष हुपरीचा शहर प्रमुख म्हणून काम केलं। अंगावर प्रसंगी चाकूचे वार घेतलेले आहेत, पोलिसांचा लाठी खाल्लेली आहे। का मला वाटू नये की मी पक्षासाठी उभा राहायला पाहिजे। बरं, निर्णय निवडणुकीला गेला, येईन न येईन हा भाग गौण आहे, पण जी तुमच्या बरोबर तुम्ही उभी केली ती किती आपल्यावर राहिली हा प्रश्न अत्यंत महत्वाचा आहे। ते आपल्यावर कोण किती राहिलं त्या हे सुद्धा महत्वाचं आहे। मी राजू शेट्टी यांना विरोध एवढ्यासाठीच केला आहे की 2014ला महायुतीतनं त्यांना निवडून दिलं, त्यानंतर विधानसभेच्या निवडणुकीत शिवसेना आणि बीजेपीची युती फिसकटली। अशा वेळेला राजू शेट्टी साहेबांनी त्याचा हात ओढून धरला। उद्धवजींनी भेटायला गेल्यावर जाऊ नका, सदाभाऊ खोत ते होते, मी साक्षीदार आहे घटनेचा। त्यावेळेला राजू शेट्टी निघून भाजपकडे गेले। माझ्यासारख्या शिवसैनिकाला किती वेदना झाल्या असतील। विंचेकर आणि संपर्क प्रमुख यांच्यामुळे झालेले आहे। दुसरा विषय, MIDC मधला जो 66 किंवा 67 एकर हा पार्क एका माजी खासदाराच्या नावावर आहे, नाव घेणार नाही मी। त्याचे चेअरमन इचलकरंजीचे एक देशमुख म्हणून होते, त्यांचं नाव मला आता नेमकं आठवत नाही, आणि त्याचे उपाध्यक्ष नंदू जाजू म्हणून होते, त्याचं वारलेलं आहे। यांनी हा प्लॉट घेतला, शासनाकडनं घेतला पार्क उभारण्यासाठी, टेक्सटाईलचा पार्क उभारण्यासाठी। सेंट्रल गव्हर्नमेंटची बरीचशी सबसिडी त्याच्यावर उचलली गेली आणि खर्च पण केली झाली। काय म्हणत त्याला, वेगळ्या पद्धतीने खर्च केली, ते काय तिथं काय उभारणं केलं नाही। त्यानंतर MIDCनं हा नियमानुसार प्लॉट काढून घेणं अपेक्षित होतं। नियमानुसार MIDCनं अजूनही तो प्लॉट काढून घेतला नाही। जसा बॉम्बेरावांचे मला अध्यक्ष आवडत नाही, त्यांच्या किर्लोस्करच्या समोर 100 एकरचा प्लॉट होता, त्यांचं मुदत विदत संपल्या, बॉम्बेरावांचा तो प्लॉट त्यांनी काढून घेतला, 100 एकरचा काढून घेतला। तीच कारवाई या प्लॉटवर करायला पाहिजे होती, परंतु केली गेली नाही। आत्ता जी मगाशी सांगितलेली जी टोळी आहे, डॉक्टर विंचेकरांच्या नेतृत्वाखाली 5-6 लोकांची टोळी आहे, ती टोळी टेबल टू टेबल आता ती फाईल वेगळ्या पद्धतीने फिरवत आहेत आणि त्याचा इनलिगलीरित्या हस्तांतराचा विषय सुरू आहे। सेंट्रल गव्हर्नमेंटचं अनुदान उचलल्यावर सुद्धा MIDC ऑफिस इथं, या ऑफिसमध्ये फक्त एजंटांचा सुळसुळाट आहे। एजंट प्रचंड मोठ्या आणि त्या एजंटांचा एखादा वाढदिवस असला किंवा चांगला कार्यक्रम असला तर तिथले अधिकारी माईकवर गाणं म्हणायला बी पार्टीला त्यांच्यावर जातात। ही वस्तुस्थिती MIDC मधले इथं आहे। हा या प्लॉटचा असा विषय आहे, अजून थोड्या दिवसामध्ये ती क्लिअर होईल फाईल, परंतु इनलिगली काम त्या ठिकाणी सुरू आहे, हे मी आपल्या पुढे मांडत आहे। साहेब, या अडचणीच्या काळामध्ये संपूर्ण महाराष्ट्रानं जेवढे सदस्य नोंदणी दिले नाहीत कोर्टात दाखल करायला या मुरली जाधवनं रात्रीचा दिवस केला।
75,000 शिवसैनिक सदस्य नोंदणी शिरोळ इचलकरंजी हातकणंगले शेवडे पन्हाळा 4 विधानसभा मतदारसंघातनं रात्रीचा दिवस करून मी दिले का तर माझ्या पक्षाचं चिन्ह टिकू दे माझं नाव टिकू दे तरी सुद्धा आमच्या राज्य साहेब माझं नाव काही वर्तमानपत्रात उदय सामंतशी जोडलं गेलं काही वर्तमानपत्रात आहे बातमी उदय सामंत होय भेटलोय का भेटलोय मी एकटा नाही भेटलो उद्धवजींची परवानगी घेऊन भेटलाय त्यांचे PI रवी म्हात्रे म्हणून त्यांना फोन केला बाबा मला शिंदे गटात येण्यासाठी यांनी दबाव आणलाय माझा MIDCतला प्लॉट काढून घेणार आहे त्याची रक्कम 1 कोटी रुपये मी भरलेली आहे 1 कोटी रक्कम भरलेली आहे तू इकडे नाही तुझा प्लॉट काढून घेतो साहेब ऑर्डर केली प्लॉट काढून घेतला तिने 1 कोटी जप्त केले माझं जवळ 15-16 कोटीचं नुकसान केलं तरी मी तुमच्यावर राहिलो माझ्यावर मी एकटा गेलो नाही विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे हे सुद्धा माझ्यावर होते हे रवी म्हात्रेंनी सांगितलं की तुम्ही त्याच्यावर जा बिचारा अडचणीत आहे पक्षावर राहिलाय तो साहेबांचा निरोप आहे तुम्ही जावा मग आज कुणीतरी सांगताय पेपरला बातमी आली की मुरली जाधव या ठिकाणी उदय सामंतांना भेटले माझं काम होतं प्लॉटचं भेटलो मी त्यांना मी नाकारत नाही हा बाळासाहेबाचा बच्चा आहे मराठ्याचा बच्चा आहे मराठा मारताय मरता नाही मी काय असा लेच्या पेच्या दूध पेलेलं नाही मी गेलोय तिथं माझं काम आहे करायला पाहिजे अंबादास दानवे माझ्याबरोबर होते आपण फोन करून कधी विचारू शकता त्यांना बा मुरली जाधवराव तुम्ही गेला होता काय उद्धवजी ठाकरे हे माझं दैवत आहे अजूनही दैवत आहे बाळासाहेब ठाकरेंच्या ज्वलंत हिंदुत्वाच्या मुशीत मी तयार झालेला कार्यकर्ता आहे माझ्या मनात पाप अजिबात नव्हतं कुंभारसाहेब पाप अजिबात नव्हतं परंतु काही लोकांनी उद्धवजींचे कान भरलेले आहेत जे शेजारची जे माझा जो विठ्ठल आहे त्याच्या शेजारचे जे बडवे आहेत आणि आपल्या जिल्ह्यातलेही काही लोकांनी त्यांचे कान भरलेले आहेत की मुरली जाधव कदाचित बंड करण्याच्या तयारीत आहे माझं शेवटचं वाक्य अजूनही बघा त्यांना भेटून आल्यानंतर 8 दिवसानंतर मी माझी भूमिका जाहीर करेन याचा अर्थ मी काय पक्ष सोडेन का हा होता पण त्याचा विपर्यास्त करण्यात आला आता खरी वस्तुस्थिती तुम्हाला सांगतो काय झालंय हे फक्त निमित्त होतं माझी आपल्याला बंधूंना विनंती आहे हे कदाचित माझं शेवटचं स्टेटमेंट असेल पण हे पूर्णपणे त्या ठिकाणी येणं अत्यंत गरजेचं संपूर्ण महाराष्ट्राला कळायला पाहिजे की शिवसेनेमध्ये काय चाललंय आता डॉक्टर सुजित मिंचेकर गेल्या 4 महिन्यापासून मुरलीधर जाधवांना पदमुक्त करा या विषयासाठी ते सातत्यानं झगडत आहेत त्यांचा सपोर्ट ज्या हिंदुत्वाच्या विरोधात बोलणाऱ्या शिवसेनेच्या उपनेत्या पूर्वी आता आहेत त्यांची पूर्वीपासून सलगी आहे मला नाव सुद्धा त्यांचं घेऊ वाटत नाही प्रवक्ते आहेत चांगलं भाषण करतात त्यांची आणि डॉक्टर सुजित मिंचेकरांची सलगी फार चांगली आहे ज्याला डॉक्टर सुजित मिंचेकरांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतला होता हे सगळं झाल्यावर प्रत्येक गावामध्ये त्यांची चाचपणी सुरू होती की आपण शिंदे गटामध्ये गेलो तर कसं होईल जवळपास त्यांचं फिक्स झालेलं होतं या ताईंनी त्यांना बोलून घेतलं आणि त्यांना सांगितलं तुम्ही थांबा गडबड करू नका उद्धवजींची भेट करून दिली त्यावेळेला त्यांनी सांगितलं मुरलीधर जाधवांना जर पदावरून तुम्ही कमी करत असाल तर मी शिवसेनेत परत राहतो ही भूमिका डॉक्टर मिंचेकरांनी त्यावेळेला घेतली आणि ह्याच्या पाठीमागे हे षडयंत्र रचत गेलं ते सातत्यानं सांगत होते की दिवाळी झाली की मुरलीधर जाधवांना पदमुक्त करणार आहे त्यांना निमित्त पाहिजे होतं परवाचं निमित्त काय फार मोठं नव्हतं बघा डॉक्टर सुजित मिंचेकर यांची बायको जिल्हा परिषदेला निवडणूक लढवली हुपरीतून धनुष्यबाण चिन्ह पक्षाचं त्यांनी त्यांचा एक संभाजी हंडे नावाचा फंटर प्रकाश आवडेंना दिला आणि धनुष्यबाणाच्या विरोधात त्यांनी निवडणूक लढवली माझी बायको नगरपालिकेला उभी राहिली माझ्या बायकोच्या विरोधामध्ये त्यांनी भाजपला सपोर्ट केला परवाच बाजार समितीची वडगाव बाजार समितीची निवडणूक झाली
हे म्हाडे कोरे या गटामध्ये जाऊन डायरेक्ट भाषण केले आणि जे शिवसैनिक उभे होते यांच्या विरोधामध्ये या डॉक्टर मिंचेकरांनी भूमिका घेतली. मला सांगा, पक्षाची गद्दारी करणाऱ्या, बेईमानी करणारे तुम्हाला चालतात आणि माझ्यासारखा गेले 19 वर्ष जिल्हा प्रमुख काम करतोय, कुंभार साहेबांनी फार जवळून बैठले, एक एक अधिकाऱ्यांच्या तोंडाला काळं फासले, चप्पलपेक आंदोलन केले, जयसिंगपूर ते कोल्हापूर पायी चालत मोर्चा काढलाय. साहेब, मी मोर्चा काढलाय सांगली कोल्हापूर चौपदरीकरण व्हावं म्हणून. ज्यावेळेला मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण होते, त्यांचा पहिला दौरा या जिल्ह्यामध्ये झाला. शिरोलीच्या फुलाच्या फुडणं येत होती, मी त्यांची गाडी अडवून काळे झेंडे त्यांना दाखवले. त्या बिचारांना हात जोडून नमस्कार करून सांगितला, साहेब तुमचं काम तर बोला, काय काम आहे. सगळ्यात महत्वाचा, ज्या डॉक्टर सुजित मिंचेकरांनी हे षडयंत्र करून, ताई लक्षात आले का तुमच्या? आल्यात ना? सुषमाताई अंधारे. टाकाला जाताना मोगा लपवायचा काय गरज नाही. आता काय सुषमाताई अंधारे या, तुम्हाला माहित असेल साहेब, बीडचा जिल्हा प्रमुख बदलला, आपण वर्तमानपत्रातून बघितलं असेल. तिथं देखील त्यांनी, माझं साहेबांना कळकळीची विनंती आहे, हो, शिवसेना देव देश धर्माचं रक्षण करणारी संघटना आहे. 80% समाजकारण आणि 20% राजकारण करणारी संघटना आहे. या संघटनेमध्ये विनंती आहे साहेब, अशा लोकांना डवळाडवळ करून देऊ नका. हो, जीवाचं रान करणारा, रक्त सांडणारा शिवसैनिक या ठिकाणी आहे. माझ्यावर चाकूचे वार झालेले साहेब, चाकूचे वार झालेले संघटनेसाठी, तरी सुद्धा आम्ही तुमच्या बरोबर आहे. काय आणि MIDCचा विषय निघाला म्हणून सांगतोच. एक टेक्सटाईल पार्क आहे, कुणाच्या नाव नाही, त्याचं मी नाव आज घेणार नाही. या ठिकाणी जवळपास या डॉक्टर सुजित मिंचेकरच्या माध्यमातून 67 एकरचा भूखंड घोटाळा सुरू आहे MIDC मध्ये. या डॉक्टर मिंचेकरांची एक टोळी आहे. ही टोळी या MIDC कार्यालयामध्ये सातत्यानं काम करत असते. त्या ठिकाणी 5-6 लोकांची टोळी आहे. ही टोळी त्या ठिकाणी काम करत असते आणि 67 एकरचा, ज्याची केंद्र सरकारची ते जे अनुदान उचललंय आणि ते खर्च बी झालंय, आता तो प्लॉट काहीतरी देणं घेणं करून ट्रान्सफर करण्याच्या नादामध्ये आहेत, संस्थेमध्ये नावं देण्याच्या नादामध्ये त्या ठिकाणी आहेत. हा भूखंड घोटाळा MIDCचे चौकशी करा. डॉक्टर सुजित मिंचेकर या ठिकाणी किती MIDCचे प्लॉट घेतले, किती विकले, किती एजन्सी करतोय तिथं, आणि खरं सांगतो तुम्हाला, खोटं सांगणार नाही. डॉक्टर सुजित मिंचेकर ज्या वेळेला त्या गटाकडे जायचं त्यांचं चाललं, तर त्याच वेळेला त्यांनी वरिष्ठांना कळवलं, मुरलीधर जाधवांच्याकडे गोकुळचं पद आहे, काढून घ्या. मुरली जाधवांकडे MIDCचा प्लॉट काढून घ्या, म्हणजे ऑटोमॅटिक तुम्हाला सरेंडर होतं. गोकुळ मी हायकोर्टाकडनं आणलंय करून, गोकुळ मी आणलाय हायकोर्टाकडनं. हा बाळासाहेब ठाकरेचा बच्चा, लढणारा बच्चा आहे. काय बाळासाहेबांचे विचार या डोक्यामध्ये इतके प्रचंड भिंडे, मी कोणत्याही परिस्थितीमध्ये घबरत नाही, काही नाही. साहेब, मी उपरी कोल्हापूर वडाप करत होतो, त्या बाळासाहेबांच्या 4 अक्षरामुळे शहर प्रमुख, तालुका प्रमुख आणि या ठिकाणी जिल्हा प्रमुख झालो. सातत्यानं चळवळीत राहणारा कार्यकर्ता, आज हातात तोंडाशी आलेला माझा घास. आजी आणि माझी आमदार खासदारांच्यावर प्रचंड नाराजी आहे, प्रचंड नाराजी आहे. साहेबांची सहानुभूती आहे आणि कधी नाही तो दलित मुस्लिम जो वर्ग आहे तो शिवसेनेकडे आकृष्ट झाला. अशा काळात जर मी माझी उमेदवारी जर तिथं मागत असलो, माझी काय चूक आहे हो सांगा, काय चूक आहे? तुम्हाला प्रत्यक्ष भेटायला आला तर तेवढा तितकाच वेळ मिळत नाही, काय चूक आहे? संपर्क प्रमुख हा आमचा दुवा असतो का नाही? संपर्क प्रमुखांनी ह्या गोष्टीचं हे करायचं असतं की नाही? अजिबात नाही. तडकाफडकी एका वाक्यामध्ये माझी या ठिकाणी मला पक्षातून त्याने हकालपट्टी केले. वास्करी इतके दिवस मी माझ्या पक्षाची सेवा केल्या, हकालपट्टी मला फार वेदनादायक. रोज मी रेस्टिलच्या 2 गोळ्या खाऊन झोपायला लागलोय. मला हे वेदना सहन होईना झाल्या. काल थोडासा मेंदूला सुद्धा माइल्ड विषय झाला, काल सुद्धा मला सहन होईना झालं या गोष्टी, की हे असं झालंच असेल कसं, हे मला पटन झालंय साहेब. पण त्याच वेळेला याच पक्षाचे विद्यमान आमदार डॉक्टर सुजित मिंचेकर, विजयसिंह यादवांचा काहीतरी वाढदिवसाचा कार्यक्रम वडगाव मध्ये होता. त्या कार्यक्रमात जयंत पाटील हे, मी रस्त्यावर आंदोलन करतोय, पेपर कटिंग अजूनही बघा कुणाकडे असेल तर, त्या ठिकाणी स्टेजवर ऑर्केस्ट्रा असल्यासारखं गाणं म्हणतात, दुल्हे को सेहरा सुहाना लगता है, हे गाणं त्यांनी तिथं म्हटलं.
अरे शिवसैनिक तळमळतोय रस्त्यावर, ते गाणी त्या ठिकाणी म्हटलं. आणि ह्याचं जर उद्धवजी ऐकत असतील तर आपण कुठं चाललोय. आणि त्या ताई ज्या आल्यात परवा आल्यात, तुमचं स्पीच चांगलं आहे, सगळं चांगलं आहे, पण तुम्ही जर ह्याला खतपाणी घालत असाल तर माझ्यासारख्या कडवट शिवसैनिकांनी फक्त गोळी घालून घ्यायचं राहिले साहेब. आता गोळी घातलो की माझा विषय संपला. एवढं माझ्यावर अन्याय झालेला आहे. माझं राजकीय कारकीर्द संपवली संपूर्ण. डॉक्टर मिंचेकरांनी या आपल्या विभागाच्या संपर्क प्रमुखांनी पण त्याचा सिंहाचा वाटायचा. संपर्क प्रमुख म्हणजे मातोश्री आणि आमच्या मधला एक दुवा आहे. वेळोवेळी माझी लोकप्रतिनिधी किती शेण खातात हे आम्ही सारखं सांगत असतोय, पण ह्यांची भूमिका नेहमी नरोवा कुंजवा, त्याचे एक वाक्य आहे, नरोवा कुंजवा, या पद्धतीनं ते वागत गेले. आणि माझ्यावर त्यांनी सुद्धा अन्याय केलाय साहेब. मातोश्रीला गेलो साहेबांना भेटायला, जवळपासची 2-4 लोक, पहिला बाबा काय काम आहे तुझं, पहिला त्यांना सांगायचं. मग साहेबांना म्हटलं हा साहेब यांनी माझं तुमचं काम आहे सांगितलंय, ठीक आहे, काय करायचं भावना पुढे मांडायच्या. मग जर मीडियाला गेलो तर माझं चुकलं काय साहेब, मी त्यामध्ये चुकीचं काय बोललोय, मला दाखवून द्या मी चुकीचं काय बोललोय त्याच्यामध्ये. अडचणीत होता साहेब. ऍफिडेव्हिट करायला सांगितले आम्हाला की प्रतिज्ञापत्र. या डॉक्टर मिंचेकरने एकही स्वतःचं ऍफिडेव्हिट दिलेलं नाही. या 2 जिल्हा प्रमुख केलेत, हा त्यांच्यात कामाला असणारा त्यांचा PI संजय चौगले कामाला असणारा, त्याचं सुद्धा ऍफिडेव्हिट नाही. आणि दुसरा जिल्हा प्रमुख जो झालाय उगळे, त्यानं आपल्या बायकोचं सुद्धा ऍफिडेव्हिट दिलं नाही. साहेब मी माझी पोरं, माझी बायको, माझ्या घरातले नातेवाईक सगळ्यांचं ऍफिडेव्हिट दिलं आणि पूर्ण ताकदीनिशी त्या ठिकाणी मी साहेबांच्या पाठीशी राहिलो. माझी काही चूक झाली काय. ज्या वेळेला जयसिंगपूरला मोर्चा काढला आपण बघितला, 195 ब्लड प्रेशर या मुरलीधर जाधवचं झालं. तिथले इन्स्पेक्टर राजेंद्र मस्के होते, कधीही फोन करून बघा, ब्लड प्रेशर 195 झालं माझं. मला नेऊन तात्काळ ICU मध्ये दाखल केलं, तरी सुद्धा मी पक्षामध्ये राहिलो. 2 दिवसात उद्धवजीने मला बोलून घेतलं, मुरली या. गेलो भेटायला. साताऱ्यामध्ये माझं ब्लड प्रेशर जवळजवळ 175 झालं. तिथे एका हायवेच्याकडे हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केलं. तर मी शिवसैनिक एवढा जर करत असलो आणि माझ्यावर जर अन्याय होणार असेल साहेब, तमाम महाराष्ट्रात त्या शिवसैनिकांना म्हणतो हे झालंय, चुकीचं झालंय, तुम्ही बोलवा ना, मला बोलवा, सांगा, अरे मुरली तुझं चुकलं, तू जाहीर बोलायला नको पाहिजेस, तुम्ही सांगायला पाहिजे का नको आम्हाला, सांगा बघू. तुम्ही विश्वास एका 19 वर्ष जिल्हा प्रमुख, 3 वर्ष तालुका प्रमुख, 5 वर्ष शहर प्रमुख, एक अर्ध्या मिनिटाच्या विचारामध्ये तुम्ही आम्हाला काढून टाकताय. बाळासाहेबांचे विचार आहेत साहेब. बाळासाहेब ठाकरेंनी सांगितलंय समोर कोण आहे अजिबात बघू नका, आपली भूमिका मांडा, सत्ता असो किंवा नसो परखडपणे मांडा. तेव्हा अन्याय करणं एवढा गुन्हा आहे, तेवढा अन्याय सहन करणं देखील गुन्हा आहे. या भूमिकेतून साहेब मी माझी त्या ठिकाणी की मी साहेबांच्या बद्दल, उद्धवजींच्या बद्दल, ते माझं दैवत आहे, त्यांच्याबद्दल असेल किंवा माझ्या पक्षाबद्दल, ज्यांनी मला मोठं केलं, या 4 अक्षरांनी मोठं केलं, याच्याबद्दल मी एक वाक्यही चुकीचं बोललेलं नाही आणि बोलणारही नाही. का तर मी एक उपरी कोल्हापूर वडाप करणारा कार्यकर्ता होता, मला मोठं केलं फक्त शिवसेनेने केलं एवढं मला माहिती आहे. तो जर तरचा विषय साहेब. आता एवढं रामायण घडल्यावर मी राजशेट्टीला घेतात काय, बघूया जरा काय रामायण घडल्यावर. असं काय मी म्हणत नाही, पण तुम्ही जर त्या शिरोळपासून आंबा घाटापर्यंत प्रत्येक गावात गेलात ना, तर हे झालं, या प्रकरणाची चर्चा वेगळ्या पद्धतीनं सुरू आहे. झालंय, चुकीच झालंय. एका राजू शेट्टीसाठी इतक्या वर्ष जिल्हा प्रमुख राहिलेल्या माणसाला थांबवणं बरोबर नाही. त्याचं सर्वे करतील ना. माझं आणखी एक मत, जरा दीपक, माझं आणखी एक मत असं आहे, मुरली जाधवला विरोध आहे ना, ठीक, उल्हास पाटलाला द्या, सत्यजित पाटलाला द्या, डॉक्टर मिंचेकरला द्या. हा शिवसैनिक 2 पावलं त्यांच्या पुढे असेल, पण शिवसैनिकच द्या, शिवसैनिकच द्या. उपरा 2009ला घेतला रघुनाथ पाटील, 2014ला घेतला राजू शेट्टी, 2019ला घेतला धैर्यशील माने. काय केलं होतं? एक तर शिवसैनिकाचं काहीतरी भलं करायचं होतं, काम करायचं होतं, ते जरा अगोदर होतं. मी जिल्हा प्रमुख झाल्यापासून तर सांगावं, मी एकदम मागे नको जायला. मग एवढी सगळी घटना घडली साहेब, जरा वाचा फोडा एवढाच विषय आहे. कधी तुमची भूमिका कधी जाहीर करणार आहे?
माझी मनस्थिती साहेब बरोबर नाही. माझा मेंदू काम करायचा बंद झालाय. मेंदू काम कन्फ्युज झालोय, काम करायचा बंद झालाय. मनस्थिती माझीच नाही, माझी दोन्ही मुलं आलेत बघायचं. परत माझी व्हिडिओ चेक करून बघा तुम्ही. मी मागितलंय त्यांच्याकडे पक्षश्रेष्ठी, म्हणजे मागायचंच नाही काय, मागितलंय. माझा विचार व्हावा. राजू शेट्टी आपल्याला 2014ला फसवलाय, त्याला नको साहेब, त्याला नको. माझा विचार व्हावा एवढं. ठीक आहे, तुम्ही बोलून घ्या, सांगा आम्हाला मुरली थांब असा आहे तसा आहे काय, डायरेक्टच. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसैनिक म्हणून बोलवलं तर काम करायचं नाही, निवांत जेवढं जमलं तेवढं आपलं